विधानसभेच्या निकालानंतर विरोधकांकडून ईव्हीएम मशीनवर आरोप केले जात आहेत, आक्षेप घेतले जात आहेत. यावर अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत आमदार रोहित पवार आहेत. दादा, आता तुम्ही पत्रकार परिषद घेत ईव्हीएम वर बरेच प्रश्न उपस्थित केले. नेमकं काय प्रकार आहे आणि तुम्ही यासाठी इलेक्शन कमिशनकडे तक्रार करणार आहात का? एक तर आमचं मत एवढंच आहे की ठीक आहे, निकाल लागला आम्हाला त्याचं काही म्हणणं नाही. पण झालं असं आहे की आम्ही काल जेव्हा सगळे उमेदवारांशी बोलत होतो, ज्या उमेदवारांनी 5-5 वर्ष खूप मनापासून काम केले त्या मतदारसंघामध्ये आणि फाईट ही पॉझिटिव्हली त्यांच्या बाजूली असताना सुद्धा 50-50, 60-60 हजारली ते उमेदवार सगळे पडलेले आहेत. तर त्यांच्या मनामध्ये डाऊट आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये डाऊट आहे. ज्या गावामध्ये ते राहतात त्या गावामध्ये सुद्धा काही काही उमेदवार मायनस आहेत. तर हे जे काही डाऊट आहेत ना, ते डाऊट लोकशाहीसाठी योग्य नाही. आमचं मत असं आहे की ठीक आहे, तुम्हाला निकाल तसा ठेवा. माझं काही मत नाही. माझं असं मत आहे की फक्त एका ठिकाणी सर्व पक्षाचे नेते तुम्ही बोलवा, त्यांचे टेक्निशियन्स बोलवा, तुम्ही सत्तेतले लोक बोलवा, इलेक्शन कमिशनचे अधिकारी असतील, मीडियाला बोलवा, 4 दिवस आम्हाला द्या आणि आम्ही जे काय आमचे डाऊट्स आहेत, आम्ही जी कुठली मशीन मागतो ती मशीन फक्त आणून द्या आणि त्याच्यावर आम्ही जो काही पोस्टमॉर्टम करू त्या मशीनचं ते दुनियासमोर आम्ही करू. एक कायमचं डाऊट निघून जाईल. कारण होते असं की इथं डाऊट असल्यामुळे आता हे जिल्हा परिषद, पंचायत समिती, येणारे इलेक्शन लढायला लोक म्हणतात की अरे हे सगळं जर मॅनेज होणार असेल तर उगाच कशाला तिथं लढायचं. त्यामुळे हे जे काय आहे ना ते हे योग्य नाही. आता तुम्ही बघा, 222-23 उमेदवार त्यांचे निवडून आले. महाराष्ट्रात जल्लोष आहे का? कुठे जल्लोष दिसे ना. म्हणजे एवढं मोठं मॅन्डेट जेव्हा दिलं जातं तेव्हा एकतर्फी लोक एका विचाराच्या बाजूली होत असतात, एका पार्टी नाही तर काही युतीच्या बाजूली. पण तसं झालं असं दिसतंय, समजा झालंय, खरं झालं, पण तसं जल्लोष कुठंच तिथं दिसत नाही. यासाठी आता तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहात का? काही पत्र तुम्ही लिहिलेलं आहे का? आम्ही आमच्या नेत्यांशी चर्चा करणार आहोत, नेत्यांना विनंती करणार आहोत की याच्यामध्ये थोडंसं लक्ष घाला. कारण का हे डाऊट जोपर्यंत क्लिअर होत नाही, म्हणजे ही शंका जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत लोकशाहीवर लोकांना डाऊट राहणार. त्यामुळे बॅलेटवर आणा मी असं म्हणत नाही. कारण बॅलेट जर आपण बघितलं 2019चं बघा, 14चं बघा, आत्ताचं बघा, नाहीतर दुसरं कुठलं बघा, फक्त हरियाणा आणि महाराष्ट्र हे 2 उदाहरणं सोडली तर बाकीकडे बॅलेट आणि ईव्हीएम हे थोडंफार मॅच होतं आहे. इथं 13% फरक येतो. म्हणजे बॅलेट म्हणते की बाबांनो तुम्ही निवडून येता 137 140 ठिकाणी आणि इथं ईव्हीएम म्हणते डायरेक्ट 50वर तुम्ही येत आहे. त्यामुळे हे जे काही तफावत आहे ती थोडीशी अबनॉर्मल वाटते, अनैसर्गिक वाटते. दादा, त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने जे आता म्हणलेलं आहे नुकतंच, जर आपण बघितलं तर जे विरोधक असतात किंबहुना लोकसभेचं आपण इलेक्शन बघितलं तर तुम्हाला चांगले मतं मिळाली होती, चांगल्या जागा तुम्हाला मिळाल्या, तेव्हा तुम्ही ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही. जेव्हा तुमचा पराभव होता, तुम्ही हरता, तेव्हा तुम्ही ईव्हीएमवर ऑब्जेक्शन घेता. तर आता तुम्हाला थेट सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं झाडलंय, तर तिथं देखील तुम्हाला संधी मिळणार नाही कदाचित आता. नाही, सुप्रीम कोर्टात मला एवढंच सांगायचं आहे की जर तुम्ही 14 घ्या, 19 घ्या, पार्लमेंटरी घ्या, असेंब्ली घ्या, याच्यामध्ये जो काही मतदान होतं त्याच्यातला जो फरक आहे तो कुठेतरी 10 लाख आहे, 6 लाख आहे, 11 लाख आहे, 20 लाख आहे 2 इलेक्शनच्या मधला. आता 6 महिन्यापूर्वी लोकसभेचं इलेक्शन झालं, त्याचा आणि विधानसभेचा जर फरक काढलं मतदानात 74 लाख आहे. हे अबनॉर्मल आहे. त्यामुळे ही सिच्युएशन पूर्वीच्या सिच्युएशनपासून फार वेगळी आहे. त्यामुळे तिथं लोकसभेला फरक एवढा नव्हता म्हणून आम्ही असं वाटलं की नॅचरल आहे, नॉर्मल आहे, चालू द्या. पण आता हे अबनॉर्मल झालेलं आहे 74 लाख. आणि मला सुप्रीम कोर्टाला सांगायचं, इलेक्शन झालं ना झालं, आता आम्हाला येणाऱ्या इलेक्शनसाठी डाऊट क्लिअर करायचं आहे. त्यामुळे जुनं आम्ही काहीच बोलत नाही. आता हे माझं व्यक्तिगत मत झालं. आता मी म्हणतो की पुढच्या इलेक्शनसाठी आम्हाला डाऊट क्लिअर करायचं आहे, पण बेस घेताना या इलेक्शनचं तुम्ही घ्या आणि मग दूध का दूध, पाणी का पाणी हे लोकांसमोर तिथं करा. पण आता जे त्यांनी सांगितले की आम्ही म्हणजे याबाबत जे असं विरोधक येतात हे चुकीचं आहे, हे मान्य नाही त्यांना. ते वेगळ्या केसमध्ये ते बोलत आहेत. आमचं असं मत आहे की आता वेगळी केस आम्ही तिथं करणार आहोत, नाही तर करण्याचा विचार करून नेत्यांशी आम्ही बोलू की बाबांनो या इलेक्शनच्या बेसवर येणाऱ्या इलेक्शनमध्ये डाऊट नसावेत म्हणून इलेक्शन कमिशनली 4 दिवस आमच्या टेक्निकल लोकांबरोबर ती पोस्टमॉर्टम मशीनचं करण्याची परवानगी द्यावी. दादा, त्याचबरोबर जर आता बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये या विधानसभेच्या निकालानंतर कुठेतरी फूट पडतीये असं चित्र दिसतंय. कारण उद्धव ठाकरेंचे जे उमेदवार पडलेत त्यांची बैठक मातोश्रीवर झाली, त्याच्यानंतर त्यातील बरेच जे उमेदवार आहेत त्यांचं म्हणणं आहे की आपण आता महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आणि येथे जे पुढचे निवडणुका आहेत, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, तर हे स्वयंभू म्हणजे स्वतःच्या हिमतीवर लढावेत असा कल कुठेतरी दिसतोय. कारण मोठा फटका त्यांना महाविकास आघाडीसोबत बसलाय असं कल त्यांचं म्हणणं होतं. आता शेवटी सगळ्याच आमदारांचं नाही तर उमेदवारांचं ते मत असेल. आता त्यांनी त्यांचं म्हणणं
त्यांच्या नेत्यांकडे व्यक्त केलेला आहे. शेवटी निर्णय नेते घेत असतात. बघू उद्धव ठाकरे साहेब या बाबतीत काय करतात ते येत्या काळामध्येच कळेल. या बाबतीत काही शरद पवारांशी बोलणं झालं का? ज्या पद्धतीने निकाल आला हे त्यांना मान्य आहे का? आणि तुम्ही ज्या पत्रकार परिषद घेऊन सांगताय की आपण इलेक्शन कमिशन किंवा सुप्रीम कोर्टात जायची तयारी तुम्ही दर्शवताय, हे त्यांना मान्य आहे का? विषय काल चर्चा जी झाली त्याच्यामध्ये जर 100 मिनटं आम्ही चर्चा केली असेल, त्याच्यातून 40 मिनटं आम्ही ईव्हीएमवर बोललेलो आहे. 60% मग पक्षाचं रिस्ट्रक्चरिंग कसं असावं, त्याच्याबरोबर कुठले कुठले काही इतर कारणं असू शकतात आणि याच्यावर आमची चर्चा तिथं झाली. पण मेजॉरिटी वेळ आमचा कुठल्या विषयावर गेला असेल तर तो ईव्हीएमवर गेलेला आहे. तर शेवटी आम्हाला जे वाटतं तिथं आम्ही व्यक्त केलेलं आहे. आता आमचे नेते त्या बाबतीत काय निर्णय घेतात ते बघावं लागेल. दादा, त्याचबरोबर आत्ता जर आपण बघितलं तर महायुतीला जे मॅन्डेट मिळालेलं आहे त्याच्यानंतर आता रस्सीखेच सुरू आहे की कोण बनेगा मुख्यमंत्री. अर्थात शिंदे, एकनाथ शिंदे जे आता मुख्यमंत्री होते ते काहीशे नाराज सुद्धा आहेत, कारण की त्यांना थेट वर अर्थात कॅबिनेट, तुम्ही केंद्रात या, तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपद देऊ किंवा तुम्ही उपमुख्यमंत्री व्हा, हे कदाचित त्यांना मान्य नाही आणि त्यामुळं एकनाथ शिंदे काहीशे नाराज आहेत. आता 2.5-3 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिल्यानंतर उपमुख्यमंत्री नाहीतर इतरही दुसरं कुठलं तरी पद हे बऱ्याच नेत्यांना सहन होणार नाही, नेता आवडणार नाही. साहजिकच आहे, नॅचरलच आहे. पण बीजेपीचे आकडे इतके जबरदस्त आलेले आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी अजून वेळ लावला तर दादांना काही प्रमाणात फायदा होईल, दादांनी वेळ लावला तर एकनाथ शिंदे साहेबांना फायदा होईल. त्यामुळे ह्या दोन्ही पक्षाला त्या गोष्टी माहिती असल्यामुळे आकडे बसतात ना त्यांचे. 144 हा आकडा तसाही बसतोय. त्यामुळे जो कोणी उशीर करेल त्याचं जास्त नुकसान होईल. त्यामुळे जास्त वेळ न घालवता आज नाही तर उद्यापर्यंत त्यांना निर्णय घ्यावा लागेल. असंही होईल की एकनाथ शिंदे साहेब म्हणतील मी केंद्रात मंत्री होतो, माझ्या मुलाला तुम्ही राज्यात उपमुख्यमंत्री करा, काय होऊ शकतं. त्याचबरोबर दादा देखील रेसमध्ये आहेत अजित पवार मुख्यमंत्रीच्या, वाटतं नाही. आता जे काही आकडे आपल्याला बीजेपीचे दिसतात त्याच्याचबरोबर बीजेपीची वृत्ती आणि प्रवृत्ती आपण जर बघितली, मला वाटत नाही एकनाथ शिंदे साहेब नाही तर दादांना मुख्यमंत्री ते करतील. फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा क्लेम याच्यासाठी आहे की गेले 2-2.5 वर्ष ते मुख्यमंत्री होते, त्यांची अपेक्षा आहे. कधी कधी आम्हाला असंही वाटतं वर्षभरासाठी त्यांना ठेवतील, पण भाजपला खूप चांगल्या पद्धतीने आपण ओळखलं तर कदाचित ते नाही करणार. डायरेक्ट 5 वर्ष बीजेपीच त्यांचं मुख्यमंत्रीपद ठेवतील, नाही तर 2.5 वर्ष करतील. पण एकदा 2.5 वर्ष झाली नाही तर सुरुवात भाजपली केली तर एंडसुद्धा भाजपच करणार. ते काही शिफ्ट होतील असं मला वाटत नाही. दादा जर मुख्यमंत्री झाले आणि त्यांना मिळालं संधी तर स्वागत करेल, अभिनंदन करेल. शेवटी मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न त्यांचं होतंच आणि ते जर बीजेपीच्या मदतीने होत असतील तर पदासाठी आम्ही नक्कीच त्यांना अभिनंदन करू. शेवटी भाजपबरोबर मुख्यमंत्री होणं आणि आपल्या पुरोगामी विचारावर होणं याच्यामध्ये काही प्रमाणात फरक आहेच. अर्थात जर आपण बघितलं तर विरोधकांकडून थेट आता ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतले जात आहेत. ईव्हीएम मशीनला आम्हाला पूर्ण तपासायला, त्याचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी इलेक्शन कमिशनकडे जाणार आहोत. सुप्रीम कोर्ट देखील जाण्याची तयारी आहे आणि त्याच पद्धतीने आणि अजित पवार जर मुख्यमंत्री झाले तर नक्कीच आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.